हे काय तर नमस्कार मित्रांनो, मी श्रवण पवार मराठी फिल्म मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजलेत 8:36. खूपच उशीर झाला, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला काही 1300 रुपयेच करायच्यात. जास्त काम आता होत नाही आपल्याकडे पहिल्यासारखं. आता भविष्यात मला माहित नाही 1300 बी होईल का नाही, 500च होईल. हे फक्त गाडी फिटोस वर्षभर, नंतर मग वर्षभर तरी असं दिसेल तुम्हाला काम माझं. 1300 करणंच नाही मला, कारण तेवढं मेंटेनन्स आपला. आणि गाडी फिटल्यानंतर पुढचं पुढं माहित नाही, तर वर्षभर तरी बघा, पुढचं पुढं बघू. मलाही माहित नाही काय होईल काय नाही. एखाद्या वेळेस मन का चांगलं होईल आणि जास्त काम करेल, एखाद्या वेळेस मन का अजून खराब होईल, कमी काम करेल. एक म्हणजे मजा एक बघण्याची एक वेगळीच पद्धती. मलाही माहित नाही काय होणार काय नाही, कारण हे साहजिक एक कोणाला माहित नाही की कल क्या होगा, कल किसने देखा असं म्हटलं जातं. बरोबर तिथे. तर चला आजच्या खेळ सुरू करूया आणि बघूया आज काय होते काय. चला. हेच बॅकग्राऊंड बघून खराब वाटत असेल तुम्हाला, त्यामुळे म्हटलं असा व्हिडिओ बनवू आपण. तर मित्रांनो, जेवण वगैरे सगळं झालेलं आपलं, आणि आतापर्यंत टोटल 800 रुपये झाले, जे की आपले जेवणाच्या अगोदर असंच कंडिशन चालू आहे. 800, 1000 हे तर बरं आहे. जेव्हा व्लॉग नव्हतं बनवत ह्यापेक्षा कंडिशन खराब झाली. म्हणजे ऑर्डर पण होते, पण आपल्याला काय होईल कंटाळा नाही का, काम नाही करायचं, ते वैताग वाटत, बाकी काय नाही. आता ब्लॉग बनवतो त्यामुळे थोडाफार चांगला काम करतोय. जेवल्यानंतर मला ढेकरच येते राव, आले पाहिजे, चांगली गोष्ट आहे. 12:39 झाले आणि आपण आता आहोत गंगाधाम चौकाच्या इथं. हे आहे गंगाधामचं एक सोसायटीचं गेट आहे. होप दिसत नाही, दिसत त्यामुळेच आयफोन घ्यायचा हो. ओप्पो आता क्वालिटी डिझाईन आहे पहिल्यासारखं, काय हरकत नाही. इथनं तर मला वाटतं आपले 800 आहेत ना, 900, 1000 आणि आपल्याला अजून किती करायचं, 1300 रुपये करायचं ना, 300, 500, 500 रुपये करायचं अजून, जे की होऊ शकतात. मग आपल्याला एक तर 100चे 5 ऑर्डर मारायचे, नाहीतर 50चे 10 ऑर्डर मारायचे. 100चे 5 किंवा 50चे 10 झाले आवड वाटते. पण आता दुपारचे ऑर्डर नसतात ते. तुम्हाला माहिती आहे कामाचं टायमिंग काय नाही. सकाळी 4 ते 12, संध्याकाळी 4 ते 12. एवढं केलं ना, 4-12 डोक्यात ठेवायचं. सकाळी 4 ते 12, संध्याकाळी 4 ते 12, 2000 आरामशीर. आणि कधी कधी मग असलंच तर होऊ शकतं काही. आता नवरात्री चालू असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक आहे. आणि मला वाटतंय सकाळी आपल्याला युनिव्हर्सिटीचे तिकडे ऑर्डर पडली, तिकडं मंदिर आहे, त्यामुळं बरेच ट्रॅफिक गर्दी होती. पण नशीब माझं चांगलं आहे की तिकडनं मला, आणि पण ट्रॅफिक हा याचा अर्थ असं नाही की धंदा नाही. या नवरात्रीत 9 दिवस आपल्याला जास्त धंदा आहे. उलट जिकडं मंदिर आहेत देवीचे, तिथं जाऊन थांबायचं, तिथनं आपल्याला धंदा जास्त भेटत. कारण ट्रॅव्हल होतं ना लोक युनिव्हर्सिटीला, तळजायला. अजून बऱ्याच ठिकाणी असेल तर गंगाधामले बी 2 देवीचं मंदिर आहे, जे की खूप फेमस आहे. अजून बऱ्याच ठिकाणी मला आठवत नाही आता, मी आता इथं म्हणून मला 2-3 माहिती. आणि इकडं बी अप्पर साईडला बऱ्याच ठिकाणी देवीचे मंदिर, बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे धंदा आहे बराच. पण बरेच लोक गाड्या घेऊन येतात, त्यामुळं नाही, आणि त्यामुळे मग गर्दी जास्त होते. पण ठीक आहे, होतं काही ना हो. 1000 रुपये होतात, पाच झाले, खुश. पुढं बघू. त्यात आपली चुकी की आपण 8 आणि 9 वाजता येतोय. जसं काही 4 वाजता आलो असतो तर साहजिक की आतापर्यंत 1200-1300 झाले असते, आणि जेवण करून अजून 400-500 करून 1800-1900 केले असते. मग 100 रुपये अजून एक्स्ट्रा करून 2000ची लेवल करून घरी गेलो असतो. पण कोण उठावं एवढं लवकर. नवीन मज्जा येते बरं का, खरं सांगायचं तर. जुनं झालं ना, नको वाटतंय, कटाळा येते खरं सांगायचं तर. मला तर काम असेल कटाळा. तर तुम्ही जेव्हा मी पहिलं बी सांगितलं, तुम्ही जर नवीन ड्रायव्हर असाल तर 1-2 वर्ष एवढी मेहनत करा की लवकरात लवकर गाड्यांचे सगळे हप्ते पे करून टाका. एकदा हप्ते नील, गाडी नील, टेन्शन नाही ना भाई. मग कभी भी जाऊ असा विषय. मग नंतर जबाबदारी पडली तर ते नंतरच्या गोष्टी आहेत. पैसे फेडणं, सेव्हिंग, घर बांधणं, हे ती जबाबदारी आपली. पण ऍटलिस्ट 1 वर्षभर धंदा चांगला असतो नवीन ड्रायव्हरला, तर तेव्हा त्यांनी गाडी नील करावी. टीप आहे माझी नवीन ड्रायव्हर लोकांसाठी, तर लक्षात ठेवा. तर चला. आणि माझं कसं, मी पहिला कर्जबाजारी होतो, हे सगळं मी सांगितलंय, कर्जबाजारी होतो म्हणून. पण मी काम केलेलं वर्षभर चांगलं, 3-3 हजार रुपये पर डे कमवले CNG जाऊन. तर मी ते सगळं पे केलेले, आणि एवढं पे केलंय की काय सांगू, वर्षात 5-6 लाख रुपये पे केलेले, लय पे केलेले. आणि
रोज खाणं बाहेर होतं, 100-150ची थाली रोज, फुल मजा चालू होते. काय सांगा, जाऊ दे, गेले ते दिवस राहिले ते आठवणी. त्याला आता आपल्या लायकीप्रमाणे घरचा डबा खाऊया. आता बी मी बाहेरचं खाऊ शकतो, असं नाही की पैसे नाहीत, खाऊ शकतो, पण विषय असा की ऑइली आहे त्यामुळे मी बाहेरचं खात नाही. आणि प्रत्येक ठिकाणी हॉटेल भेटतं असं नाही. आता इथलं एरिया मी इथं राहिलंय म्हणून मला माहिती आहे. कधी कधी काय असतो, हिंदुळी साईडला जातो किंवा दुसरीकडे कुठं जातो, तिकडं कान्याकोपऱ्यात असं आहे ना की तिकडं हॉटेल नाही, असं बी काही काही ठिकाण आहेत. त्यामुळे मी, तुम्हाला माहिती आहे डेली व्लॉग बघता येतात, त्यामुळे मी ठरवलं भाऊ डबाच घेऊन जायचा. आणि डबाच बेस्ट आहे. पण सकाळी जे 4ला उठतात त्यांना जमत नाही, मग तुम्ही असं करत जावा, घरच्यांना डबा बनवायला लावा आणि घराजवळ जेव्हा एखादी चुकून माकून ऑर्डर पडली तेव्हा डबा घेऊन जावा, असं करा. असं होऊ शकतं. आणि साहजिक आहे रोजचं पडणार नाही घरापाशी ऑर्डर, मग बाहेरच खात जावा काही दिवस, फक्त गाडी नेल ओसो. पण एकदा गाडी नेल झाली की मग घरचा डबा करणं, नाश्ता करून डबा घेऊन निघायचं, ते बरं पडतं नाही का. तर चला आपण सुरुवात करूया. जेवणानंतर 500 रुपये कमवण्यासाठी बघू किती वेळ लागते किती नाही. वाजल्यात 12:44. मला 4 वाजेपर्यंत घरी जायचंय, कारण 4 नंतर मग गर्दीले होते, ट्रॅफिकले होतं. आणि CNG भरायचे, CNG कालच्या ह्याच्यावरच आहे आपण, त्यामुळे CNG एकच कांडी राहिली बघवी, त्याच्यावर काम करायचं आणि घरी निघायचं. तर बघू ती कांडी कवर नाही, 500 पर्यंत चालेल असा माझा अंदाज आहे. तर बघू काय होते काय नाही. आणि बघू कुठली काय ऑर्डर पडेल काय मला माहित नाही. चला. तर फायनली मित्रांनो आपण आपल्या येत आलो आणि आपल्याला 1300 रुपये टार्गेट कम्प्लीट झालंय. बदल्यात 5:08 मी कुठं तुम्हाला दाखवतो. ऐक, अर्धा तास झालं लाईनीला लागलोय आणि ट्रॅफिक म्हणण्यापेक्षा लाईन एवढी मोठी आहे ना, अजून लई मोठी लाईन, तरी अजून अर्धा तास लागेल मला. एडिटिंग करत बसलेलो, कालचं म्हणजे थंबनेल चांगले नव्हते मला असं वाटलं की, त्यामुळे मग थंबनेल चेंज करत बसलो. आणि म्हटलं अरे आजचा शेवटचा टेक घेतलंच नाही, म्हटलं शेवटचा टेक घेऊया, ब्लॉग संपूया. काय सांगू आता, वैताग आले, टेन्शन आले. काय टेन्शन आलंय तर कोंडा अजून कमी झालं नाही, बघू शकतो इथं उकलल्यागत झालंय, हेच इथं डोक्यात चालले. आणि 1300 रुपये करायला एवढा वेळ लागला, कारण जसे पर्यंत तसे ऑर्डर पडत नव्हते. तेच रोजचं रेड गाणं ऑपोजिट डायरेक्शनला पडणं, हे तेच रोजचं तेच खेळणे, काय विषय नाही. तर आजचा ब्लॉग इथं संपूया, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. आणि आय होप उद्या लवकरात लवकर 1300 रुपये व्हावं. 13ची अपेक्षा जास्त नाही.